इंद्रजित सावंत यांना मीच फोन केला होता. पोलिसांनी केलेल्या चौकशीत प्रशांत कोरटकरने कबुली दिल्याची सूत्रांची माहिती. कोरटकरने मोबाईलमधील डेटाही स्वतः डिलीट केल्याची कबुली दिल्याची माहिती. मुंबईमध्ये छत्रपती संभाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह पोस्ट. मालाडमधील मालवणी पोलिसांकडून आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्याला बेड्या. धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी मालवणी पोलिसांकडून गुन्हा दाखल. नागपूर हिंसाचारातील आरोपी आणि मायनॉरिटी डेमोक्रॅटिक पार्टीचा अध्यक्ष हमीद इंजिनियरचा जामिनासाठी अर्ज. नागपूर सत्र न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केला. आज सत्र न्यायालयामध्ये सुनावणी. नागपुरातल्या हिंसाचार झालेल्या नुकसानीचे पंचनामे पूर्ण. सरकारी नियमानुसार 7,20,000ची मदत दिली जाणार. येत्या 2 दिवसात मदत मिळण्याची शक्यता. नागपूर हिंसाचार प्रकरण दंगलीत मृत्युमुखी पडलेल्या इरफान अन्सारीच्या कुटुंबियांना 5 लाखांच्या मदतीचा प्रशासनाचा प्रस्ताव. माणिकराव कोकाटेंविरोधात दाखल याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी. शिक्षेवरील स्थगिती रद्द करण्याची याचिकेतनं मागणी. सदनिका घेताना कागदपत्रांमध्ये फेरफार केल्याप्रकरणी माणिकराव कोकाटेंच्या अडचणी कायम. दिशा सालियनचा शवविच्छेदन अहवाल. एबीपी माझाच्या हाती. दिशावर लैंगिक अत्याचार झाला नसून डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानंच दिशाचा मृत्यू झाल्याचं नमूद. दिशाच्या हात, पाय आणि छातीवरही जखमा असल्याचा उल्लेख. दिशाच्या वडिलांनी राजकीय आरोप केलेले नाहीत. कोर्टात प्रतिज्ञापत्र दिले. नितेश राणेंचं वक्तव्य तर अॅडव्होकेट ओझांकडे रिया चक्रवर्ती, आदित्य ठाकरेंच्या चॅटचे पुरावे. ड्रग्सच्या देवाणघेवाणीचा चॅटमध्ये उल्लेख. राणेंचा आरोप. दिशा सालियन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा. विधानसभेमध्ये भावना गवळींची मागणी. तर सर्व आरोपांची गंभीर चौकशी केली जाईल. गृहराज्यमंत्री योगेश कदमांचं प्रत्युत्तर. कुणाल कामराला खार पोलिसांकडून दुसरं समन्स. तर वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या हॅबिटॅट या स्टुडिओवरती मुंबई महापालिकेची कारवाई सुरूच. स्ट्रक्चरल ऑडिटनंतर महापालिकेने अनधिकृत बांधकामावरती हातोडा चालवला. मनसेच्या राजू पाटलांची कुणाल कामराच्या समर्थनासाठी पोस्ट. राजू पाटलांनी कुणाल कामराचं आक्षेपार्ह गाणं पोस्ट करत आभार मानले. कुणाल कामराच्या व्हिडिओला टी सिरीजकडनं कॉपीराईटची नोटीस. कामरानं टी सिरीजच्या गाण्याची वाद्यगीत वापरल्यामुळे नोटीस. मी गाण्याचे बोल किंवा मूळ वाद्य वापरलेलं नाही. कामराचं स्पष्टीकरण. उपमुख्यमंत्री शिंदेंविरोधामध्ये अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी कुणाल कामरा आणि सुषमा अंधारेंविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव. प्रवीण दरेकरांनी मांडला प्रस्ताव. सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग. या प्रकरणी हत्येचा गुन्हा नोंद होण्याची शक्यता. न्याय हवा. सरकार न्याय देत नसल्यामुळे उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली आहे. दोषींवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालाच पाहिजे. दिवंगत सोमनाथच्या आई आणि भावाची मागणी. न्याय मिळेपर्यंत लढत राहणार असल्याचंही स्पष्ट केलं. अनिल परब यांच्या विधान परिषदेतील टीकेनंतर राणे समर्थक आक्रमक. परब यांच्या घरासमोर मयूर बगेरिया यांची बॅनरबाजी. बॅनरवरती हिंदू हृदय सम्राट नितेश राणे असा उल्लेख. मुंबई विद्यापीठाच्या अर्थसंकल्पाविरोधात ठाकरेंच्या युवा सेनेची हायकोर्टामध्ये धाव. सिनेट सदस्यांना आगाऊ प्रत न देताच अचानकपणे अहवाल सादर करणं बेकायदेशीर असल्याचा याचिकेतनं आरोप. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नामकरणाचा वाद चिघळणार. नाशिक आधी लावायचं की त्र्यंबकेश्वर यावरनं साधू संतांमध्ये वाद. आखाडा परिषदेच्या महामंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्र्यंबकेश्वरामध्ये बैठक. त्र्यंबकेश्वरामधील साधूंनी सुधीरदार पुजारी यांच्या बैठकीनंतर त्यांना केलं लक्ष्य. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आज बंजारा समाजाची बैठक. भाजप आणि शिवसेनेकडे सरकलेले बंजारा समाजाचे व्होट बँक परत मिळवण्यासाठी रणनीती ठरणार. महाराष्ट्र विधिमंडळाच्या आमदार निवास व्यवस्था समितीचे प्रमुख शिवेंद्रराजे भोसले तर नियम समितीचे प्रमुख राहुल नार्वेकर. राम शिंदे, बालाजी किणीकर, आशुतोष काळे, सुनील शेळकेंसह वडेट्टीवारांनाही विविध समित्यांवर संधी. बीड जिल्ह्यातील ऊसतोड कामगार महिलांचं गर्भाशय काढून टाकण्याच्या शस्त्रक्रियेप्रकरणी गठीत समितीचा अहवाल शासनाकडे सादर. उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत ऊसतोड कामगारांसाठी टास्क फोर्स स्थापन करण्याचे निर्देश.
रायगडमध्ये जिल्हा रुग्णालयातील पाण्यामध्ये अळ्या, माती आणि अलिबागमधील जिल्हा रुग्णालयातील भीषण वास्तव. रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. अहिल्यानगरमधील खर्डा किल्ल्याच्या जतन प्रक्रियेच्या कार्यवाहीला गती द्या. कामकाजाचा अहवाल पुढच्या 1 महिन्यामध्ये सादर करावा. मंत्री आशिष शेलार यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत सभापती राम शिंदे यांचे निर्देश. महाराष्ट्रामध्ये खासगी प्लेसमेंट एजन्सीसाठी नवे नियम. विधेयक दोन्ही सभागृहामध्ये संमत. या विधेयकामुळे बनावट भरती प्रक्रियेतनं होणारी बेरोजगारांची फसवणूक थांबवण्यास मदत होईल. टोरेस गैरव्यवहारातील हवाला ऑपरेटर अर्पेश प्रवीणचंद खाराचा ताबा ईडीकडे. गुंतवणूकदारांकडून घेतलेली रक्कम तो USDT या कूट चलनाच्या माध्यमातून परदेशामध्ये पाठवत होता. त्याचा तपास आता ईडी करणार. दिशाभूल करणाऱ्या जाहिराती थांबवण्यासाठी यंत्रणा उभारा. तसंच जाहिरातींविरोधातील तक्रारी ऐकण्यासाठी एक प्रणाली तयार करा. सर्वोच्च न्यायालयाचे केंद्रशासित प्रदेशांना निर्देश. राहुल पांडे यांची राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी निवड निश्चित. राज्य सरकारकडून राज्यपालांना सहीसाठी नावं पाठवल्याची सूत्रांची माहिती. राज्यपालांकडून अधिकृत नोटिफिकेशन काढण्यात येईल. नवी मुंबईतील प्रकल्पग्रस्तांच्या 12.5% योजनेतील भूखंडांच्या विकासाला चालना मिळणार. इमारतींसाठी आवश्यक उंचीची परवानगी मिळणार. इंदुमिलमधल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी समिती नेमली. सामाजिक न्याय मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांची समिती स्मारकाच्या कामाचा नियमित आढावा ही समिती घेणार. आपले सरकार सेवा केंद्रांची संख्या वाढवणार. ग्रामपंचायत स्तरावरती 5000 पेक्षा कमी लोकसंख्या असलेल्या ग्रामपंचायतींसाठी 2 सेवा केंद्र उभारली जाण्याची शक्यता. सुधारित सेवा दरांसह नागरिकांसाठी अधिक जलद सेवा देण्यात येणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर. कोल्हापूर आणि इचलकरंजीमध्ये अधिकाऱ्यांसोबत बैठकांचा धडाका. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 31 मार्चला मुंबई दौऱ्यावर. साकीनाका परिसरातील श्री जगन्नाथ मंदिरामध्ये दर्शन घेणार. त्याआधी पवई IITमध्ये जाणार असल्याचीही माहिती. मुंबईतल्या विमानतळाच्या फनेल झोनमधील इमारतींच्या पुनर्विकासासाठी DCPRमध्ये स्वतंत्र तरतूद. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधिमंडळामध्ये घोषणा. त्यामुळे जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाला चालना मिळणार. गुढीपाडव्याला होणारे सिद्धिविनायकाच्या चरणी भक्तांनी अर्पण केलेल्या सोन्याच्या अलंकारांचा लिलाव. 30 मार्चला सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत लिलाव. गुढीपाडवा आणि रमजान ईदनिमित्त कल्याणमध्ये पोलिसांचा रूट मार्च. कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांच्या नेतृत्वाखाली रूट मार्च. मुंबईतनं येत्या काही दिवसातच क्लीनअप मार्शलची सेवा बंद होणार. वाढत्या तक्रारीमुळे महापालिकेची प्रतिमा मलिन होत असल्यामुळे मार्शलची सेवा बंद करण्याचा निर्णय. मुंबईतल्या वैशिष्ट्यपूर्ण आयकॉनिक इमारतींना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरण तयार. विधानसभेमध्ये एकनाथ शिंदेंची घोषणा. लोकसभेच्या माजी अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी आजच्या शिक्षण पद्धतीकडे लक्ष वेधलं. शिक्षक उगाच लोकप्रिय ठरत नाहीत, त्यांनी त्या पद्धतीने शिकवलं पाहिजे. चिपळूणमधील पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये वक्तव्य. राज्यामध्ये उष्माघाताचे 22 रुग्ण. सर्वाधिक 4 रुग्ण गडचिरोलीमध्ये. बुलढाणा, नागपूरमध्ये उष्माघाताचे प्रत्येकी 3. लातूर आणि पालघरमध्ये प्रत्येकी 2 रुग्णांची नोंद. भंडारा गोंदियातल्या 4400 तलावांचं पुनरुज्जीवन होणार. गाळमुक्त योजनेतनं तलावांची गाळ उपसा करण्याचे मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.